5 षटकांचा सामना असेल, नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची त्वरित. तर या स्पर्धेच्या माध्यमातून सफेद रंगाचा गणवेश महत्वाचा आहे. फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघामधील प्रत्येक खेळाडूने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि पांढऱ्या रंगाची ट्रॅक कंपल्सरी याची नोंद घ्यायची आहे. आणि कन्सोलीची टॉनी आपणास विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे. मंगेश वैती आज मात्र पुन्हा एकदा तोच धमाका पाहायला मिळाला, ज्या नेहमीच पाहायला मिळतो आणि यापुढीलही असाच पाहायला मिळेल घरच्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. तर नवसाती दिवा या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि किरण स्मृती घनसोली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016 आपण या ठिकाणी पाहतोय. बॅट्समन लवकरात लवकर रवी मात्रे आणि टॉनी मडवी दोघांनाही विनंती आहे, आपण मंचकावर यायचंय. रवी मात्रे आणि टॉनी मडवी. गावदेवी दारावे आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. आपण या स्पर्धेत सहभागी झाला, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि एक रंगतदार सामना, रंगतदार खेळ, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. तर विनंती आहे गावदेवी दारावे, आपण आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जायचं, आपण मंचकावर यायचं. काकाला बोलला स्ट्राइकवर विजय, नॉन स्ट्राइकला लतिकेश. विजय आणि लतिकेश ही जोडी सलामीला मैदानात उतरते आणि गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो वैभव. किरण स्मृती घनसोली वर्सेस नवसाती दिवा. तर नवसाती दिवासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो वैभव. तर किरण स्मृती संघाचे फलंदाज आहेत ते नचिकेत आणि विजय. ही जोडी मैदानात उतरते. पाहूया पहिला चेंडू, या पहिला डावात, या डावातील पहिलं षटक, पहिलं षटक आणि पहिला चेंडू घेऊन येतोय, सज्ज होतोय तो विजय. पाहूया कशा प्रकारे सामना केला जातो त्याच्या फलंदाज विजयच्या माध्यमातून. अर्थातच दिवा वर्सेस घनसोली अशी लढत पाहायला मिळणार आहे. माहुल गावातील एक वैभवशाली अशी क्रीडा स्पर्धा, ज्या आयोजनाने मात्र संपूर्ण सर्वांचे डोळे दिले असतील एवढं दैदिप्यमान आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा कव्हरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि अर्थातच पहिल्याच चेंडूवर विजय पाटील मात्र या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर बळी जातोय, पहिल्याच चेंडूवर खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय विजय पाटील आणि पहिल्या चेंडूवर यश मिळतंय नवसाती दिवा संघाला. 5 षटकांचा असणारा सामना, 2 षटकं पहिली मावळपैकी असतील याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्याचे पंच म्हणून शशी साठम, स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत, मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये घोरपडे सर. तर नवीन फलंदाज मैदानात होतो तो उमेश. उमेश फलंदाजीसाठी पहिल्याच चेंडूवर विकेट पाहायला मिळते. तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी पहिल्या चेंडूवर विकेट जाणं. तर आज मात्र नवी मुंबईतील कित्येक मातब्बर संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आज या ठिकाणी पाटील इलेव्हन ट्रॉम्बे देखील खेळताना पाहायला मिळेल. वर्सोव्याचा संघ देखील आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. काराबाई इलेव्हन देखील या ठिकाणी आज पाहायला मिळेल. तसेच उरण रायगड जिल्ह्यातील देखील पुणे हा देखील एक नामवंत संघ आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने तटवला जातोय आणि एकदम पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. फ्लोर फुल टॉस पद्धत चेंडू होता, दिशा दिली चेंडूला आणि एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे. पहिली धाव घेतली जाते. टेनिस बॉल क्रिकेटची जबरदस्त अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, कारण 2 लाख रुपयाचं पारितोषिक आहे, प्रथम पारितोषिक. तसेच मोटरसायकल बाईक दिली जाणार आहे सर्वच गोष्ट खेळाडूला. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने फटकावला जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आणखी एका धावेने वाढते, जाऊन पोहोचते ती 2 धावांवर.
माझी अतिशय सुंदर मैदान पाहायला मिळते, त्याहूनही सुंदर खेळपट्टी, त्याहूनही सुंदर या ठिकाणी आयोजन, सर्वाधिक सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. पंच अतिशय अनुभवी पंच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तेवढे चांगले गुण लेखक आणि तेवढे चांगले त्यांच्यासारखे समालोचक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. सर्व गोष्टी या ठिकाणी जेवढे बॅक फुटला जात मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आणखी एकदा पाहायला मिळतोय. दोन्ही संघ नवी मुंबईतील असल्या कारणाने एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळताना मुलांचे आपण पाहिले असणार आहेत आणि एकमेकांचे वीक पॉईंट काय आहेत या दोन्ही संघांना माहिती असणार आहे. चांगली लढत नवी मुंबईतील या दोन संघांना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल जरी सुटला असेल परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी झाला. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्व कशाला असेल तर ते क्षेत्ररक्षणाला असतं आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अडवलेली प्रत्येक धाव ही महत्वाची असते. या 3 धावा कुठेतरी पुढे जाऊन फायदा घेण्याच्या संघासाठी ठरले, कारण पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, असफल झाला. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. हा वेध चेंडू यष्टीरक्षक चेंडूवर येतोय आणि आणखी एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. तर निलेश चंदू पाटील यांच्याकडून कोणत्याही गोलंदाजाने नवसादी देवा संघाच्या हॅट्रिक घेतली तर त्यासाठी 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर एकविरा 11 ट्रॉम्बे कोळीवाडा यांच्या माध्यमातून देखील आगामी काळात अर्थातच 28 आणि 29 तारखेला मे महिन्याच्या 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये असणारी स्पर्धा आगामी काळात देखील होणार आहे. तर ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. धीरज कोळी, अक्षय तुर्वेकर, नीरज तुर्वेकर आणि रोहन पाटील या सर्वांशी संपर्क साधायचा आहे. आगामी काळामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा, उद्या जरी पाहायचं झालं तर 1 लाखाची स्पर्धा डीएन नगर अंधेरी या ठिकाणी, घाटकोपर भटवाडी या ठिकाणी 1 लाखाची स्पर्धा आहे. ॲटोफिल या ठिकाणी देखील 1 लाखाची स्पर्धा आहे. आगामी काळामध्ये टिळक नगर म्हणजे पुढच्या शनिवार रविवार टिळक नगरला 2 लाखाची स्पर्धा आहे. मुलुंडला 1 लाखाची स्पर्धा आहे. खारजिमखाना या ठिकाणी 50,000ची स्पर्धा आहे. तसेच 1 लाखाची स्पर्धा गोरेगावला देखील आहे. तर आगामी काळात खूप स्पर्धा असणार आहेत. डीएन नगर अंधेरीला देखील खूप मोठी स्पर्धा पुन्हा एकदा आहे. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने पटकावण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. पकडो काय जितो मॅच असं म्हटलं जातं. उडालेल्या प्रत्येक झेलाचं नक्कीच विकेटमध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी संधी होती परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही आणि या ठिकाणी झेल सुटतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन बसते ती 5 धावांवर. पहिलं षटक अतिशय सुंदर होतं ते गोलंदाज वैभवचं. केवळ 3 धावा दिल्या गेल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तर दुसरं षटक घेऊन आला आहे तो गोलंदाज अक्षय. उमेश गायकवाड सज्ज होते तो उमेश. अक्षयचा हा चेंडू बॅटची कडा कदाचित घेतली की काय. अचूक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजांकडून पाहायला मिळत आहे. अर्थातच पहिलं षटक वैभवने अतिशय सुंदर टाकलं आणि याही षटकामध्ये अक्षय सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आणि गडी क्रमांक बाद होतोय तो तिसरा धक्का बसतोय तो या ठिकाणी किरण स्मृती घनसोली या संघाला. तर अक्षयला यश मिळतंय. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पथ्यावर पडतोय तो नवसादी दिवा संघाच्या. आणि कुणाल दत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे नवी मुंबईतील बहुतेक संघ 99% वेळा नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करत असतात.
अखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू त्याचा उचललेला फायदा आणि फलंदाज अक्षयच्या बॅट मधून गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार 6 धावांसाठी आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. तर यानंतर होणारा सामना असणार आहे नवी मुंबईचा मातब्बर संघ कारावे वर्सेस या मुंबईतील कोळी बांधवांचा मातब्बर संघ अर्थातच पाटील 11 ट्रॉम्बे. हा संघ देखील अर्थातच शरद कोळी आणि कंपनी यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हो, पुढचा चेंडू जर पाहायचं झालं तर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली, थोडासा हळूवार पद्धतीने टाकला. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होत आहेत आणि जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. लांबवरचा चेंडू टप्पा पडून आतमध्ये येतोय. बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. फलंदाज अक्षयसाठी. पुढचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग केली जाते. थोडीशी उंची दिली जाते, गती कमी ठेवली जाते आणि पदलालित्य मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळत नाहीये. जे पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं होतं ते मात्र आता पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव जात आहेत. ते देखील थोडेसे हळूवार पद्धतीने. थोडीशी चेंडूला उंची देखील दिली होती आणि त्याच्या जोरावर मात्र या ठिकाणी 2 चेंडू सलगचे निर्धाव पाहायला मिळत आहेत. धावसंख्या संघाची स्थिर आहे ती 11 धावांवर. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा फलंदाज अक्षयसाठी. हळूवार पद्धतीचा टाकलेला पुन्हा एकदा हा चेंडू हवेत जातोय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. 3 गडी बाद 13 धावा. किरण स्मृती घनसोली या संघाच्या. अर्थातच फलंदाजीसाठी मैदानात आहेत ते रितेश आणि अक्षय ही जोडी. रवी म्हात्रे आणि टॉनी मडवी आणि रवी म्हात्रे. किशोर कोळी यांना विनंती आहे टॉनी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली. टॉनी मडवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुंदर असं क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. पाहूया अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. या उर्वरित 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारले जाते. घाई करायची आहे कारण 1 षटक झाल्यानंतर बराचसा विलंब झालाय. 25 मिनिटात 5 षटकं टाकून झाली पाहिजे त्याची नोंद घ्या, अन्यथा आपण पेनल्टीज पात्र असाल. तर तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज भूषण गावण. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. कारण पहिलं षटक जर पाहिलं तर वैभवने अतिशय सुंदर टाकलं होतं. केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर जे दुसरं षटक होतं त्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत त्या अक्षयच्या. टॉनी मडवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी खास घनसोलीवरून उपस्थित झाल्याबद्दल किशोर हे सन्मानित करतील ते टॉनी मडवी यांना या क्रीडा स्पर्धेसाठी. आणि दरम्यानच्या काळात मात्र या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. खेळाडू बाद होतोय, हवेत चेंडू जातोय आणि झेल पकडला जातोय. खेळाडू बाद. त्याचबरोबर टॉनी मडवी यांच्या बरोबरीत रविकांत म्हात्रे, कोपर खेळण्याचा एक दिग्गज खेळाडू ज्याने सातत्याने क्रिकेटची सेवा केली, अनेक वर्ष क्रिकेटची अनेक मैदानं ज्याने गाजवली, असा रविकांत म्हात्रे सर यांचा सन्मान इथे केला जाईल. आपलं स्वागत आहे रविकांत म्हात्रे साहेब या स्पर्धेमध्ये.
तर आणखीन एका विकेटचा पतन या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौथा धक्का या ठिकाणी बसतोय तो किरण स्मृती घणसोली या संघाला 13 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतोय तो आशिष अक्षयच्या मदतीला. अक्षय एका बाजूने मात्र किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. एक षटकार या डावातील एकमेव षटकार त्याच्या बॅट मधून निघालाय आणि 13 धावांवर संघाची धावसंख्या असताना चौथा गडी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तो भूषण गावण. अक्षयसाठी जो अक्षय एका षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक अप्रतिम असा फटका अक्षयच्या बॅट मधून एक लाजवाब फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार षटकार. तर धन्यवाद. एका बाजूने धन्यवाद डीजे. एका बाजूने एक एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय परंतु अक्षय मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. अर्थातच 2 षटकार अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो तो 19 धावांवर. भूषणच्या गोलंदाजीवर केलेला हा प्रहार मिड विकेटच्या दिशेने एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला तो अक्षयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा भूषण अक्षयसाठी. अर्थातच दिवा वर्सेस घणसोली अशी लढत आपण पाहतोय. नवसाती दिवा वर्सेस किरण स्मृती घणसोली. पुढचा चेंडू हा ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु तुमच्या बाहेर पिचिंग काहीसा हळूवार पद्धतीने टाकला. हा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही परंतु मिड विकेटचा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक या ठिकाणी सुरू असताना टेनिस बॉल क्रिकेटची जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. योगेश भगत आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. नवी मुंबईतील कित्येक खेळाडू या ठिकाणी सहभागी होत आहेत उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. तसेच उरण परिसरातील संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. वर्सोवा परिसरातील संघ उपस्थित. आजचा दिवस मात्र आगरी कोळी बांधवांचा आहे. कुणाल दातेजी आणि नक्कीच दर्यावर मात्र यांचं राज्य असतं आगरी कोळी बांधवांचं आणि क्रिकेटवर देखील अलीकडच्या काळात यांचंच राज्य आहे. अरे आगरी कोळी प्रांतातील कित्येक खेळाडू मात्र अधिराज्य गाजवताना दिसतात सध्या टेनिस बॉल क्रिकेट जगतावर. पुढचा चेंडू आता मात्र हा चेंडू काहीसा हळूवार पद्धतीने टाकला. चेंडू टप्पा पडतोय थोडस वळण घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन म्हणजे ज्या ठिकाणी चेंडू पिचिंग व्हायला पाहिजे गुड लेंथवर त्या ठिकाणी टप्पा पडला. तदनंतर चेंडूने वळण देखील घेतलं यष्टीरक्षकाच्या हातात गेला. चांगला चेंडू भूषण गावणचा. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक षटकार आणि तदनंतर केलेलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं अर्थातच भूषण गावणचं. पुन्हा एकदा भूषण फलंदाज आशिष साठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने चेंडूला उंची दिली होती. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर होते. तिसरं षटक सुरू असताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. अतिशय सुंदर असं हे माहुलगावचं क्रीडांगण अर्थातच माहुलगाव मनोरंजन मैदान. तर कुणालजी याच मैदानामध्ये खूप मोठा कोळी महोत्सव देखील भरला जातो कारण ची माहुल गावाची शान आहे आणि नक्कीच अक्षरशः विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने बीट होतोय फलंदाज. काहीसा उशिरा मात्र नक्कीच स्वतःवर सावरतोय. चेंडू पटकावला गेला तोपर्यंत मात्र हळूवार पद्धतीने चेंडू ऑन साइडच्या दिशेने जातोय. एक धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. संघाची धावसंख्या. तिसरं षटक संपतंय. कुणालजी काय म्हणाल कारण आता विकेट या ठिकाणी आणि दोन्ही संघ तुम्ही जवळून पाहता नेहमी कारण 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 षटकं संपल्यात आणि 4 विकेट तंबूच्या आश्रयाला आहे. कुणालजी खरोखर चांगली मॅच इथे पाहायला मिळते चंद्रकांत शेटे कारण आपण पाहू शकाल सातत्याने दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये. महत्वाचे दुवे कच्चे दुवे दोन्ही टीमचे एकमेकातील खेळाडूंना माहिती आहेत आणि तशाच प्रकारची गोलंदाजी होते. तर एका इकडे मात्र जरूर मी म्हणेन किरण स्मृती घनसोली टीमचे विजय लतिकेश उमेश आणि रितेश हे फलंदाज बाद झाले त्यामुळेच की काय थोडासा बॅकफुटवर चाललाय परंतु आशिष याचा खेळ यंदाच्या सत्रामध्ये मी जरूर महत्वपूर्ण खेळ पाहिला बेलापूरच्या मैदानावर. त्यानंतर जर विचार केला तर घनसोलीच्याच मैदानावर आशिषची बॅट तळपताना मी पाहिलंय आणि आज मात्र दिवस आहे संधी आहे या मैदानावर आशिषला काहीतरी करून दाखवण्याची. परंतु एका इकडे विचार केला तर नवसाती दिवास संघ या संघाने एकाच दिवशी 2 फायनल जिंकून नवी मुंबई क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा इतिहास नोंदवलाय. तो संघ इथे खेळतोय म्हणजेच काटेकी टक्कर असेल दोन्ही टीमच्या दरम्यान.
पुढचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर पिचिंग झाला. हा चेंडू बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही, कडा जरूर घेतले परंतु लॉंग आर्मच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव मिळते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज चंद्रकांत. चौथा गोलंदाज नवीन आणलेला आहे. सगळ्या गोलंदाजांची पाहिलं तर चांगली कामगिरी जरूर झाली परंतु एकाही गोलंदाजाला रिपीट केलं गेलं नाही. नवीन गोलंदाज आता मात्र जर पाहायचं झालं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. हवेत चेंडू आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. सुरेख झेल पकडतो जातोय. आणखीन एका विकेटचा पतन. तसे जंबुकेनी आपलं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. तर पाचवा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर कुणालजी कोणतंही मैदान असू दे, कशाही प्रकारची खेळपट्टी असू दे, तुम्ही अचूक टप्प्याची गोलंदाजी केली तर गोलंदाजांना यश मिळतं. अलीकडच्या काळातील फटाफट क्रिकेट आहे, कमी षटकांचं क्रिकेट आणि बदललेले चेंडू, परंतु तुम्ही याही गोष्टीमध्ये तुम्ही जर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी कराल, यॉर्कर लेंथवर, गुड लेंथ स्पॉटवर, तसेच ब्लॉक होल पद्धतीचा मारा कराल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये सुखरूप राहू शकता. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक धाव मिळणार आहे. गोलंदाज चंद्रकांत. हे चौथं षटक सुरू आहे. नवसाथी दिवा संघ, नवी मुंबईतील एक मातब्बर संघ नवी मुंबईच्या क्रिकेटने देखील काट टाकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कारण यानंतर होणारा सामना असणारा आहे तो करावे नवी मुंबई वर्सेस पाटील 11 ट्रॉम्बे. नवी मुंबईतील क्रिकेटने देखील काट टाकली कारण केतन भोईरला आपण चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळताना महाराष्ट्रातील पाहत असतो. त्याच्याचबरोबर आपण भूषण पाटीलला देखील एसपी सारख्या बलाढ्य संघातून, ओमर 11 सारख्या बलाढ्य संघातून पाहायला मिळतो. आणि या वर्षीची सुप्रीमो चषक मात्र क्वालिफायर राऊंडमध्ये मात्र जे रवी म्हात्रेने तुमच्या गाजवलं, राहुल 11 परळ संघातून खेळत असताना त्याने देखील एक छाप सोडली होती. राहुल शेट्टीला देखील आपण खेळताना पाहत असतो. तर नवी मुंबईतील खेळाडू देखील अलीकडच्या काळात चमकताना पाहायला मिळत आहेत. योगेश भगत पाटील 11 संघाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कामगिरी गॅरोची देखील पाहायला मिळते. तर असे कितीतरी नवी मुंबईचे खेळाडू आहेत अलीकडच्या काळामध्ये मुंबईत येऊन किंवा मुंबईच्या महाराष्ट्रात इतरत्र देखील चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. तर हा चेंडू पाहायचं झालं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा हळूवार पद्धतीने आला, शरीराचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज चंद्रकांत पुन्हा एकदा चेतनसाठी. पुढचा चेंडू देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू कट करण्यामध्ये हा चंद्रकांत यशस्वी होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आणखीन एक पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे कारण आपण माहुलच्या मैदानात क्रिकेट खेळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावांवर संघाची धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. याच मैदानाने कुणालजी 100 धावा पाहिलेल्या आहेत 5 षटकांमध्ये आणि त्या ठिकाणी 25 धावा नक्कीच धावा येणं गरजेचं आहे. कमीत कारण नाईटची स्पर्धा जरी या ठिकाणी असेल तरी तुम्हाला 40 धावांपर्यंत तरी म्हणजे 10 धावा तुम्हाला अधिक असणं गरजेचं आहे. तेवढी कमीत कमी तेवढ्या धावा तरी होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने टाकला जातोय हा चेंडू. पीट होतोय फलंदाज. अपील केलं. पंचशशी साठप मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवत आहेत आणि षटक क्रमांक 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 26 धावा धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा प्रत्येक गोलंदाजाने म्हणजे कर्णधाराचं कुणालजी कौतुक करावं लागेल कारण वैभवने पहिलं षटक केवळ 3 धावांचं टाकलं होतं. दुसरं षटक अक्षयने टाकलं होतं. तदनंतर भूषणने टाकलं होतं, ते देखील चांगलं षटक होतं. तरी देखील चौथा फ्रेश गोलंदाज आणला गेला. कदाचित नवी मुंबईतील समोरचा संघ एकमेकांची स्ट्रेंथ माहिती असावी, त्या कदाचित हे कर्णधाराचं त्याच्यामुळे हे प्लॅनिंग असावं आणि ते आतापर्यंत यशस्वी होतंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक घेऊन भूषण गावण शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं आणि 5वं षटक घेऊन. तर पाहूया या षटकामध्ये काय करामत केली जाते. आता मात्र दारोमदार आहे ती आशिष आणि चेतन यांच्यावर. चेतन पाहूया काय करामत करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा भूषण गावण. नवसाथी दिवा संघाच्या माध्यमातून आता मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने तर टेस्ट घेतली जाते फलंदाजांची. कुणालजी या ठिकाणी प्रभावित केले या सर्वच गोलंदाजांनी आणि नक्कीच फलंदाजांना या ठिकाणी पडताळलं जात आहे. तुम्हाला आमंत्रित केलं जातं मोठा फटका मारण्यासाठी आणि अचूक टप्प्यावर विशेष म्हणजे गोलंदाजी केली जाते.
ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते. विशेष म्हणजे चेंडू वळवले जात आहेत आणि त्याचा फायदा या ठिकाणी होतोय तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच नवसाती दिवा या संघाला. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. निर्धाव चेंडू एक धाव मात्र या षटकातील पहिल्या चेंडूवर जोर आली. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग झोन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये मारल्या या फटक्यावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. तर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय, परंतु या ठिकाणी कामगिरी उंचावी लागणार आहे. हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागणार आहे. षटकाराची आवश्यकता आहे, चौकाराची आवश्यकता आहे, धावांची आवश्यकता आहे. किरण स्मृती घनसोली धावांसाठी झगडताना या ठिकाणी दिसतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कडा घेतली गेली. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघ पुन्हा पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. धावा धावा आणि धावा त्या येणं गरजेचं आहे त्या किरण स्मृती घणसोली संघासाठी. परंतु अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे तो या ठिकाणी गोलंदाज भूषण गावंड याने. हळूवार पद्धतीने हा टाकलेला चेंडू, थोडीशी उंची दिली होती चेंडूला. 1 धाव मिळते यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर संघाची धावसंख्या. अचानक हुआ तर आज उद्या छोड़ दिया था क्रिकेटचा घमासान अर्थातच क्रिकेटचा भरार तुम्ही अनुभवला आहात राजीव गांधी मेमोरियल चषकाच्या माध्यमातून. पुढचा स्वयं चेंडू घोषित होतोय. पंचमात्र या ठिकाणी शशी शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा गेम लागू करते. दिशा हरवलेला चेंडू, दिशाहीन चेंडू आणि धावसंख्या 1 सहज या ठिकाणी मिळते. अर्थातच विनासाहस फलंदाजांनी कोणतेही प्रयत्न न करता बहाल केलेली धावसंख्या, अर्थातच अतिरिक्तच्या स्वरूपात मिळालेली धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्गावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी नवसाती दिवा संघाला. पुढचा चेंडू टप्प्याचा नो मॅन्स लँड क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक मात्र लॉंगॉनचा त्या ठिकाणी येतोय. दोन्ही खेळाडूंच्या बरोबर मध्यभागी चेंडू पडला जातोय, परंतु 1 धाव मिळते. सुखरूप ठरतोय तो फलंदाज नितीन आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अतिशय सुंदर असं क्रीडांगण पाहायला मिळत आहे, ज्या ठिकाणी चारी बाजूला असणारी सीमारेषा आपण पाहतोय आणि अतिशय सुंदर असं नीटनेटकं आयोजन राजेंद्र माहुलकर साहेबांच्या माध्यमातून. अखूट टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला एक लाजवाब फटका. फलंदाज प्रेमानंदच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. तर सुरेख पदललित्य पाहायला मिळालं, सुरेख फटका पाहायला मिळाला आणि चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय. 6 धावांमध्ये रूपांतर केलं जातं या चेंडूचं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवर नवसाती दिवा नवी मुंबई संघाची. पुढचा हा चेंडू स्वैर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळेल आणि प्लस 22च्या देखील 2 धावा मिळतील आणि 3 धावांचा आणखी एकदा बोनस पाहायला मिळतोय. या ठिकाणी संघाची धावसंख्या 3 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. अर्थातच विजय दृष्टिक्षेपात पाहायला मिळतोय नवसाती दिवा संघाचा. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडतोय आणि नवी मुंबईतील 99% संघांचा निर्णय अशाच प्रकारचा असतो, कारण 2 ते 3 स्पर्धा नवी मुंबईत अर्थातच वाशीमध्ये करण्याचा योग आला होता. तर धावसंख्या मात्र 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 धावांची आवश्यकता विजयासाठी अजूनही. पुढचा हा चेंडू, दिशा दिली जाते की चेंडूला फाईन लेगच्या दिशेने सुंदर फटका, सुंदर 4 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी पाहायला मिळतात आणि विजयी होतो या ठिकाणी नवसाती दिवा नवी मुंबईचा. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय.
आणि सहज पार केलं जात आहे हे लक्ष्य, कारण तिसऱ्या षटकामध्ये हे लक्ष्य पार केलं जात आहे. अनिलजी आमच्या या ठिकाणी कळवत आहेत. प्रथम फलंदाजी केल्या असताना 31 धावा केल्या होत्या, 32 धावांची आवश्यकता असताना सहजरित्या हे लक्ष्य पार केलं गेलं. 13 चेंडू राखून अर्थातच तिसऱ्या षटकामध्ये आव्हान पार केलं गेलं आणि विजयी झाला या ठिकाणी नवसाथी दिवा. तर